ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे थिएटर्स व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितका मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, तेव्हा तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडेसे वेळ न घालवता आपण आपले Once more! Get up. तर मित्रांनो, मी आलेट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर आपल्या दोन अशा प्रकारे प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे प्रीसेट बघायला मिळणार आहे। सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आता बघा प्रीसेटवरती आल्याच्या नंतर ना त्या अगोदर आपल्याला फोटोज ॲड करायचे। तर फोटोज कुठून ॲड करायचे, काय करायचं आपल्याला, तर फोटोज कुठून ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगतो। तर फोटोज काय करायचं आपल्याला 6.20 सेकंदापाशी येऊन आणि इथून पुढे आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत। तर फोटोज ॲड करण्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती ओपन करून घ्या आणि तुम्ही यामधले फोटोज ॲड करून घ्या। तर मी सगळेच फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे सर्वच फोटो ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, हे फोटोज ॲड केल्याच्या नंतर ना सिम्पली आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे। आता काय करायचं, 0 सेकंदापाशी आल्याच्या नंतर ना इथं आपल्याला एकच फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी इथं एक फोटो ॲड करून घेतलेला आहे। तर काय करायचं, फोटोची लेंथ 2 सेकंदापाशी कट करायची। तर अशा प्रकारे तर इतकं झाल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला बॅक लावायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती। इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्या नंतर ना दोन जे इफेक्ट आहेत तर एक कॉपी करायचे नाहीत, ह्याच्या दोन्ही लेअर्स कॉपी करायचे आपल्याला। तरी काय करायचे, दोन्ही लेअर सिलेक्ट करायच्यात आणि लेअरवरती जाऊन कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं याला। त्याच्यानंतर ना बॅक लावायचं आहे व्हिडिओवरती आल्याच्या नंतर 2 नंबरची बीट पशी यायचं आहे आणि इथे आल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याचे 2 लेअर्स आहेत पेस्ट करून द्यायचे आहेत। तर लेअर पेस्ट केल्याच्या नंतर सिम्पली काय करायचं, आपल्याला फोटोवरती क्लिक करायचे, वरील 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लेअर पेस्ट करून फोटोला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर सिम्पली मी फोटोज ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे मी इथं अशा प्रकारे 2 मोठ्या लेअर्स आहेत बघा। आता काय करायचं, याला आपली एक जे फोटोची लेअर आहे ही समोर ढकलून घ्यायची आहे आणि मागलची आहे याची काय करायचे, टाईम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे आणि याची लेंथ व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे, म्हणजेच 2 नंबरच्या बीटपाशी। तर आपण अशा प्रकारे फोटोच्या लेअर ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला यामधले फोटो चेंज करायचे आहेत। तर फोटो चेंज करण्यासाठी काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला इथं नाव किंवा नंबर यावरती क्लिक करायचे आणि तुमची फोटोची फाईल ओपन करून घ्या। त्याच्यानंतर मी फोटोवरती क्लिक करायचं, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व लेअरचे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत बघा, जे एकदम सिम्पली तुम्हाला सोप्या प्रकारे दिलेलं आहे। पण
तर अशा प्रकारे लेअरमध्ये काय करायचं आपल्याला फक्त फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी एकदम सोपं तुम्हाला काम दिलेलं आहे, जास्त झंझट पण ठेवलेलं नाही. इफेक्ट वगैरे कॉपी करायची, त्यामुळे तुम्ही फोटोज वगैरे ॲड करून घ्या. तोपर्यंत मी सुद्धा फोटोज ॲड करून घेतो. तर मी अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला या फोटोला इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी तर बॅकला यावं लागलं आपल्याला इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं डायरेक्ट 5 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे आणि याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे 6.20 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथं पहिलेच 2 फोटो असतील, या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट पेस्ट करून परत आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर ना डायरेक्ट काय करायचं आपल्याला डबल बीट पाशी यायचं आहे, म्हणजे 7.17 सेकंदापाशी. आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे या 7.17 सेकंद समोरच्या एका फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, डायरेक्ट 3 नंबरचा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एकाड एक फोटो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे ते सिम्पली एकदम सोपं आहे बघा. मधला फोटो सोडायचा आहे, त्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो. तर मी अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर ना आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आता जे काय आपले राहिलेले मधले फोटोज आहेत या मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. एकदम सोप्या प्रकारे आहे बघा मित्रांनो. फक्त थोडं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्ही कन्फ्यूज झाले तर आपला व्हिडिओ 100% बिघडला म्हणजे बिघडला. त्यामुळे तो सोप्या प्रकारे आहे. फक्त आपल्याला एकाड एक फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. तर आता बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि आपला 1 नंबरचा नाही एकदम लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. ब्लरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचा आहे आणि 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे इतकं झाल्याच्यानंतर आपला ऑलमोस्ट व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. तर यामध्ये काय करायचं फक्त आपल्याला यामध्ये आपल्याला फक्त बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर ॲड करायसाठी काय करायचे 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. तर रेक्टँगल घेतल्याच्यानंतर ना वरती 3 डॉटवरती टच करायचं आहे. त्याच्यानंतर याला ट्रेस्ट कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं खाली कलर अँड फील्डवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅक लायचं आहे, बॉर्डर अँड शेडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर इथं ब्लॅक असेल त्याचा व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आणि खाली स्ट्रोक केल्यानंतर काय करायचं आपल्याला 7 ते 8% ठेवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे आणि आपली जी बॉर्डरची लेंथ आहे सर्व व्हिडिओवरती वाढवून द्यायची. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथं काय करायचं 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे, 720 ठेवू शकता, बट माझ्यामध्ये 1080 पिक्सलच राहू द्या, चांगली क्वालिटी येणार आहे. त्याच्यानंतर खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे एकदम ट्रेडिंग जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर भेटूया एका इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर ट्रेंडिंग टॉपिक व्हिडिओ बघत राहा. तर म्हणजे आपण जास्ती करून ट्रेंडिंग टॉपिकवरचे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आणि आजपर्यंत आपण खूप सगळ्यात जास्त ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ आणलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती एकदा तरी व्हिजिट करा आणि एकदम व्हिडिओ जबरदस्त बघा. तर ओके मित्रांनो, भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.